नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कलाला कळून चुकलंय की अद्वैत तिच्यासोबत नाटकं करतोय आणि अद्वैत तिच्यासोबत चांगलं वागतोय कारण त्याला आबांना इम्प्रेस करायचंय आणि त्या गोष्टीसाठी तो फक्त माझा वापर करून घेतोय ही गोष्ट कलाला समजलेली असते। परंतु कला अद्वैतला काही बोलत नाही। अद्वैत मात्र या गोष्टीपासून वंचित असतो। त्याला वाटतं की आता कलाला मला काही करून प्रूव्ह करून द्यायचंय की मी कसा चांगला नवरा आहे, त्यामुळे चांगल्या नवऱ्याची कामं तो करत असतो। नेहमी कलाच्या मनावर बिंबवत असतो की तो कशा प्रकारे चांगला नवरा आहे। परंतु कलाला मात्र सगळं खरं काही माहीत असतं, त्यामुळे कला अद्वैतवर चिडत असते, रागवत असते। तर अद्वैत कलाला म्हणतो की काय ग, तुला ना खरं तर कदरच नाहीये। तुला एक चांगला नवरा भेटलाय, एक चांगला पार्टनर तुला भेटलाय, परंतु तुला मात्र त्या गोष्टीची कदरच नाहीये आणि का सतत सतत नाटकं करत असते। मग आता कलाचा उद्रेक होतो। मग कला अद्वैतला म्हणते की काय अद्वैत, नाटकं आणि मी नाटकं खरं कोण करतंय सांगू का तुला। आणि असं म्हणत अद्वैतने जी चिठ्ठी लिहिलेली असते आणि गणपती बाप्पा समोर ठेवलेली असते ती चिठ्ठी आता कला अद्वैतच्या हातामध्ये देते। अद्वैतने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मला अगदी अटकल्यासारखं झालंय, मला आबांसाठी त्या खरेशी चांगलं वागावं लागतंय वगैरे वगैरे। आणि मग अद्वैतचा सगळा आता खोटाडेपणा त्यातून उघड झालेला असतो आणि अद्वैतला हेही समजतं की आता कला माझ्यावर काही विश्वास ठेवणार नाही आणि कलाला आता सगळं सत्य समजलंय, त्यामुळे तिच्यासमोर नाटकं करूनही काही उपयोग नाही। मग कला आता अद्वैतला बोलण्याचा एक चान्सही सोडत नाही। ती अद्वैतला खूप बोलू लागते की का केलंस अद्वैत तू हे सगळं, मी काय कमी केलं होतं, मी तुला म्हटले होते का की तू माझ्याशी नाटकं कर, माझ्याशी चांगलं वाग, परंतु माझ्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुला कोणी दिला। मला असं वाटलं होतं की खरंच अद्वैत बदललाय, खरंच अद्वैतमध्ये माणुसकी जिवंत आहे की तो माणसाशी निदान नीट बोलू शकतो। घरात इतरांशी तर तू चांगला मुलगा आहे रे, चांगल्या मुलासारखं वागतो, परंतु या घरात तू मला काय स्थान देतो, या घरात तर तुझ्यासाठी मी कोणीच नाहीये आणि ही गोष्ट प्रत्येक वेळी तू मला प्रूव्ह करून देत असतो। तुझं घर, तुझी खोली, तुझं हे तुझं ते, माझं काय रे, मी कोणत्या घराला आपलं घर म्हणायचं, मी माझ्या माहेरच्या घराला माझं म्हणू की या घराला माझं म्हणू, माझं असं काय या घरामध्ये। आता तुझ्याशी लग्न करून या घरामध्ये आलीये तर चांगल्या वागण्याच्या अपेक्षा पण तुझ्याकडनंच ठेवेल ना मी। कला ही अद्वैतला खूप बोलत असते, त्यावेळी अद्वैत मात्र कलाचं सगळं बोलणं ऐकून घेत असतो, कारण अद्वैतचं खोटं आता कलासमोर उघडं पडलेलं असतं आणि अद्वैतकडे आता बोलायला एक शब्दही नसतो। भीती तर त्याला या गोष्टीची असते की आता जर कलाने सगळं काही आबांना सांगितलं तर मी काय करायचं, आबा माझ्यावर पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही। अद्वैत आबांना खूप घाबरलेला असतो आणि मग कलालाही आता अद्वैतला बोलण्याचा एक चांगला चान्स भेटलेला असतो। अद्वैतला त्याच्या चुकीची आता जाणीव होते की खरंच त्याने काहीतरी चूक केली आहे, त्याने खरेच्या भावनेशी असं नव्हतं खेळायला पाहिजे असं अद्वैतला कळून चुकतं आणि मग तो विचार करू लागतो की नाही, माझं चुकलंय, मी तिच्याशी खोटं वागलोय। आणि मग अद्वैतला समजतं की नाही, माझं खूप चुकलंय, मी हिच्याशी खूप खोटं वागलोय आणि मग झालेल्या प्रकरणासाठी अद्वैत कलाची माफी मागतो। कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे तू माफी पण नको मागूस, खरं तर माफी मागण्याची पण गरज नाहीये, कारण माझंच चुकलं, मी तुझ्याकडनं एवढ्या अपेक्षा लावून धरल्या। मला असं वाटलं की खरंच अद्वैत बदललाय आणि खरंच अद्वैतमध्ये माणुसकी आहे, खरंच अद्वैत माझा विचार करायला लागलाय, परंतु तसं काहीच नाहीये आणि त्यामध्ये तुझी चूक नाहीये, माझी चूक आहे की मी तुझ्याकडनं अपेक्षा ठेवल्या। अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे जाऊ दे ना, आता जे काही झालं ते झालं, आता दे ना हा सगळा विषय सोडून। कला म्हणते की अद्वैत, तुझ्यासाठी तू हा विषय सोडला असेल, परंतु माझ्यासाठी मी तर नाही विषय सोडला। ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला किती मनस्ताप झाला याचा तू विचारही केला नसेल आणि तू मला त्या दिवशी म्हणत होता ना की तू घर सोडून का गेलीस, तर त्याचं एकमेव कारण हे होतं, म्हणून मी घर सोडून निघून गेले होते आणि तरी सुद्धा तू मलाच ऐकवलं की तुला घरच्यांची काळजी नाहीये, तू अशी घर सोडून निघून जातेस वगैरे वगैरे। आणि आता तुला खरं कारण कळलंच आहे की मी घर सोडून का निघून गेले होते, मग आता यावर उत्तर काय आहे तुझ्याकडे बोलण्यासाठी। अद्वैत मात्र शांत उभा असतो। अद्वैतला त्याची चूक समजलेली असते, कलाला तो एक शब्दही बोलत नाही आणि मग कलाला फक्त लास्टचं सॉरी बोलतो। तर मग दुसऱ्या दिवशी अद्वैत कलाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कला मात्र अद्वैतला इग्नोरच करत असते। अद्वैत काही ना काहीतरी करून कलाशी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु कला मात्र पूर्णपणे त्याला इग्नोर करून बाहेरच निघून जात असते। आता जेव्हा अद्वैत रूममध्ये एकटा असतो तेव्हा त्याचं प्रतिबिंब त्याच्याशी बोलतंय असा त्याला भास होत असतो। अद्वैत स्वतःशीच म्हणत असतो की नाही, खरंच माझं खूप चुकलंय, मी कलासोबत असं नव्हतं वागायला पाहिजे, खरं तर मी तिच्या भावनांचा फक्त उपयोग करून घेतलाय, मला असं वागणं कधीच शोभत नाही।
मी जरी द ग्रेट अद्वैत चांदेकर असलो तरी सुद्धा कुणाच्या भावनांशी खेळण्याचा मला अजिबात अधिकार नाहीये. खरे सुद्धा एक माणूस आहे आणि मी खरेसोबत असं नव्हतं वागायला पाहिजे. मग अद्वैत स्वतःशीच बोलू लागतो की नाही नाही, पण मी खरेचा एवढा विचार का करतोय आणि ती कोण आहे माझ्यासाठी एवढी महत्वाची? तिच्या भावना दुखावल्या गेल्या याचा माझ्या मनात का विचार येतोय आणि मी तिचा एवढा विचार का करायला लागतोय? तर दुसऱ्या क्षणी अद्वैतचं मन पुन्हा अद्वैतला म्हणतो की नाही, परंतु खरेने आतापर्यंत आमच्या घरासाठी खूप काही केलंय. म्हणजे ज्या कारणामुळे माझ्या मनात खरेबद्दल राग आहे ते कारण म्हणजे लग्न. ती नयनाच्या जागी लग्नामध्ये उभी राहिली आणि आमच्या घरच्यांची फसवणूक झाल्यामुळे हे लग्न मला मान्य नव्हतं. परंतु आता मात्र आमचं लग्न झालंय आणि देवाचीच कृपा होती की देवाने माझं लग्न त्या नयनासोबत नाही लावलं. जर आज नयनासोबत माझं लग्न झालं असतं तर माझी काय परिस्थिती असती हे मला माझ्या भावावरनं दिसतंय. खरं तर कलासोबत माझं लग्न झालं हे एका अर्थाने चांगलंच झालं, कारण कला मला कुठल्याही गोष्टीसाठी फोर्स करत नाही, कुठलीही मागणी माझ्याकडं करत नाही. इव्हन ती आमच्या घरासाठी किती काय काय करते, घरातले सगळे कामं करते, चांदेकरांची डिझायनर म्हणून काम करते आणि त्या 1 ग्रॅम सोन्याची आयडियासुद्धा कलामुळेच सक्सेसफुल ठरली. आज तिच्यामुळे मला बिझनेसमध्ये सुद्धा फायदा होतोय. घरामध्ये सुद्धा आबा तिच्यामुळे किती खुश आहेत. घरात प्रत्येकाची ती काळजी घेते, प्रत्येकाला हवं नको ते बघते. आणि मी मात्र काय केलं की मी तिच्याच भावनांसोबत खेळलं. खरं तर मी असं नव्हतं करायला पाहिजे. खरेने आत्तापर्यंत कधीही इंटेन्शनली कोणाला त्रास दिलाच नाहीये. मग मी का तिला दिला? इव्हन मला सुद्धा तिने कधी त्रास नाही दिलाय. तर मी असं तिच्यासोबत वाईट नव्हतं वागायला पाहिजे. अद्वैतला आता त्याची चूक चांगलीच समजलेली असते आणि मग तो कलाबद्दल आता चांगला विचार करायला लागतो. कलासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो. मग कलाही आता सगळ्या गोष्टी विसरून जाते आणि तीही अद्वैतसोबत बोलायला लागते. तर एका रात्री कला जेव्हा तिचं अंथरूण टाकत असते, तिची गादी टाकत असते, त्याचवेळी अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत कलाला म्हणतो की बोल खरे, मला सांग की आज तुला काय करायचंय? अशी एखादी तुझी इच्छा की जी तुझी अपूर्ण राहिली आहे आणि ती तुला करायची आहे, मला सांग, मी तुझी पूर्ण करतो. तर कला म्हणते की काय बोलतोय अद्वैत चांदेकर, अरे तू आणि माझी इच्छा पूर्ण करणार? मी काही स्वप्न वगैरे तर बघत नाहीये ना? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, तू स्वप्न वगैरे बघत नाहीये. असं समज की माझ्याकडनं जी चूक झाली होती तिचं प्रायश्चित्त मी करतोय, त्यासाठी मी तुला ऑफर देतोय की माग, तुला काय मागायचं ना ते माझ्याकडे माग, मी तुला ती गोष्ट देणार. मग कला आता विचार करू लागते की बापरे, अद्वैत एवढा विचार करतोय माझा. चल, हा इतक्या दिवसांनंतर मला काहीतरी माग असं म्हटलंय तर ह्याच्याकडे काहीतरी मागूयात. आणि मग ती अद्वैतला म्हणते की अद्वैत, तुला खरं सांगू का, खूप दिवसांपासून ना मला पान खाण्याची इच्छा आहे. मी मसाला पान खाल्लंच नाहीये. म्हणजे मी जेव्हा माझ्या माहेरी होते तेव्हा मी मसाला पान खायची, परंतु जेव्हापासून लग्न करून चांदेकरांच्या घरात आली आहे तेव्हापासून मी पानच खाल्लं नाहीये. अद्वैत म्हणतो की काय, तुला पान खावंसं वाटतंय? कला म्हणते की हो, मला पान खावंसं वाटतंय, तेही आत्ता या वेळेला. बोल, तू माझी इच्छा पूर्ण करशील काही? तर अद्वैत म्हणतो की ऑफकोर्स करेल. मग ऑनलाईन पान भेटतंय की नाही अद्वैत ते बघतो, परंतु ऑनलाईन मात्र सगळे शॉप बंद झालेले असतात. ऑनलाईन सर्व्हिस आता भेटणार नसते. त्यामुळे अद्वैत म्हणतो की नाही, आता ऑनलाईन तर भेटू शकत नाही. मग कला म्हणते की बघ, मी म्हटलं होतं ना, तू माझी इच्छा पूर्णच करू शकत नाही. अरे, जर माणसाला इच्छा एखाद्याची पूर्ण करायची असेल ना तर तो कुठल्याही मार्गाने करतो. असं काही नाही आहे की त्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मच हवा. अद्वैत म्हणतो की मग तुझी काय इच्छा आहे की मी नक्की काय करावं? कला म्हणते की बघ बाबा, मी तर माझी इच्छा सांगितली की मला मसाला पान खायचंय. आता तूच मला म्हटला की तू तुझी इच्छा सांग म्हणून मी सांगितली, नाही तर मी सांगणार नव्हते. आणि आता सांगितली आहे तर तू नकार देतोय त्या गोष्टीसाठी. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही, अद्वैत चांदेकर शब्दाचा खूप पक्का आहे. जर मी तुला सांगितलंय की मी तुला मसाला पान खाऊ घालणार तर मी खाऊ घालणारच आणि मी माझ्या शब्दाचा पक्का आहे. मी माझे प्रॉमिस सगळे निभवतो, त्यामुळे मी तुला पानही खाऊ घालणार. मग कला आणि अद्वैत दोघंही आता एक प्लॅन करतात. अद्वैत कलाला सांगतो की आता आपण दोघांनी काय करायचं, दबक्या पावलांनी हॉलमधून बाहेर जायचं आणि मग मी सोहमची बाईक घेतो आणि मग बाईकवर आपण दोघांनीही पान खायला निघून जायचं. कला म्हणते की चालेल. मग कला आणि अद्वैत दोघंही आता दबक्या पावलांनीच हॉलमधून जात असतात आणि हळूच दरवाजा ते बंद करून घेतात. परंतु दरवाजा त्यांच्याकडनं चुकून थोडासा उघडाच राहतो. दोघेही आता बाईकवर बसून पान खाण्यासाठी भटकत असतात, रस्त्यावर फिरत असतात, परंतु एकही पान शॉप त्यांना ओपन दिसत नाही. त्यामुळे आता कला निराश झालेली असते आणि म्हणत असते की बघ अद्वैत,
कधीतरी मी तुझ्याकडे काहीतरी मागितलं होतं आणि ते तुला मला देताही नाही आलं. बघ सगळे दुकानंही बंद आहे, आता माझी इच्छा काही पूर्ण होणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की असं कसं? तुझी इच्छा 100% पूर्ण होईल, कारण तुला अद्वैत चांदेकर याने तुला शब्द दिलाय आणि मी माझा शब्दाचा पक्का आहे. आता त्याच वेळी अद्वैतच्या नजरेत एक पान शॉप पडतं आणि त्या पान शॉपच्या लाईट्स वगैरे सगळ्या काही चालू असतात आणि पान शॉपचं दार देखील अर्धवटच बंद केलेलं असतं. तर अद्वैत आता कलाला म्हणतो की ते पान शॉप तर चालू आहे, चल आपण जाऊन बघूयात. दोघंही तिथे जातात तर तिथे कोणीच नसतं, कारण जो पान शॉपचा मालक असतो तो वॉशरूमसाठी बाहेर गेलेला असतो आणि त्याच कालावधीमध्ये अद्वैत आणि कला तिथे आलेले असतात. अद्वैत कलाला म्हणतो की बघ हे पान शॉप तर चालू आहे. आता दोघंही दुकानामध्ये जातात, परंतु त्यांना तिथे कोणीच दिसत नाही. शॉपचा मालकही तिथे नसतो. कला म्हणते की अद्वैत, अरे असं कसं काय? ह्या शॉपचा मालक कुठे गेला? ह्या शॉपमध्ये तर कोणीच नाही आहेत. तर अद्वैत तिला सांगतो की कदाचित असं झालं असेल की तो इथे कुठेतरी बाहेर गेला असेल आणि दरवाजा बंद करायचा विसरला असेल किंवा मग घरी गेला असेल. परंतु जाऊ दे, आपण एक काम करूया, आपल्याला पान घ्यायचं आहे ना, तर आपण मस्तपैकी पान वगैरे खाऊयात आणि जेवढे पानचे पैसे होतील तेवढे आपण त्याच्या ड्रॉवरमध्ये टाकून देऊयात. तर कला म्हणते की अद्वैत, ही चोरी होईल ना? तर अद्वैत म्हणतो की याला चोरी नाही म्हणत, ही चोरी कशी काय होऊ शकते? आपण त्याचा मोबदला त्याला देणारच आहोत ना. मग कला आणि अद्वैत दोघंही आता पान शॉपमध्ये असतात. तर कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, सगळं खरं आहे, परंतु आपल्याला पान कोण बनवून देणार आहे? अद्वैत म्हणतो की मी आहे ना, मी देतो तुला पान बनवून. कला म्हणते की तुला पान बनवता येतं का? अद्वैत म्हणतो की हो, मग आता तू बघच मी कसं पान बनवतो. अद्वैत अतिशय छान असं मसाला पान बनवतो आणि कलाला देतो. कला तर सरप्राईज होते आणि म्हणते की बापरे अद्वैत, तू एवढं छान पान बनवलंयस. काय रे, ज्वेलरीच्या बिझनेसच्या आधी तुझं पानचं दुकान वगैरे होतं का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हां, खूप फनी, हा काही पण जोक नको करू. तर कला म्हणते की नाही अद्वैत, तू खरंच खूप छान पान बनवलंयस. मला असं वाटलं की काही पानाच्या दुकानावर वगैरे कामाला होता तू. मग अद्वैत कलाला म्हणतो की अति होतंय हा हे आता खरे. कला आता अद्वैतने बनवलेलं पान खाते. त्याच वेळी त्या शॉपचा मालक आता तिथे आलेला असतो आणि त्याला जरा आतमधून काही आवाज येत असतात, कोणीतरी बोलतंय हे त्याला समजतं आणि मग तो विचार करू लागतो की बापरे, माझ्या शॉपमध्ये आतमध्ये कोण आहे? चोर वगैरे घुसले की काय? तो शॉपचा मालक खूप घाबरतो आणि मग तो लगेचच पोलिसांना कॉल करतो. तर अद्वैतने कलाला पान बनवून दिलेलं असतं, त्यामुळे कलाची टर्न असते. मग कला अद्वैतला म्हणते की ठीक आहे अद्वैत, आता मी तुला पान बनवून देते. मग कला अद्वैतला मुद्दामच एक कडक पान बनवून देते. त्यामध्ये ती तंबाखू वगैरे टाकते, कात वगैरे टाकते, ज्यामुळे अद्वैतला थोडासा नशा होईल आणि मग अद्वैतला असं पान ती खायला देते. आता अद्वैत ते पान खातो आणि मग अद्वैतला थोडंसं गरगरल्यासारखं होत असतं. त्या तंबाखूची थोडीशी नशा त्याला होत असते. कलाने अद्वैतला तंबाखूवालं पान खाऊ घातलेलं असतं आणि अद्वैतला या गोष्टीची खबरही नसते. तर अद्वैत आता त्याच्या मोबाईलवर गाणे लावतो आणि कला आणि अद्वैत दोघंही त्या शॉपमध्ये नाचत बसतात. त्या दोघांची खूप धमाल सुरू असते आणि बाहेर तो शॉपवाला विचार करत असतो की बापरे, हे चोर नक्की आतमध्ये काय करताय? आणि आता तर त्यांनी गाणे वगैरे लावले. पोलिसांच्या येण्याचीच तो वाट बघत असतो आणि कधी एकदा त्या चोरांना पकडतोय असं त्याला झालेलं असतं. तर हे दोघं चोर म्हणजेच कला आणि अद्वैत यांचा मात्र शॉपमध्ये खूप छान असा एन्जॉय सुरू असतो. त्यानंतर पोलीस तिथे आलेले असतात. मग ते शॉपवाल्याला विचारतात की काय झालं, तुम्ही आम्हाला कॉल केला होता ना? मग तो पान शॉपवाला सांगतो की हो, मीच तुम्हाला कॉल केला होता आणि माझ्या दुकानामध्ये चोर शिरलेत, बघा ते काहीतरी गाणे लावून काहीतरी करताय. मग पोलीस आता दरवाजा उघडून आतमध्ये जातात. तर कला आणि अद्वैत दोघंही डान्स करत असतात. पोलिसांना बघितल्यावर दोघंही शांत होतात. तर मग आता पोलीस दोघांनाही म्हणतात की काय चाललंय तुमचं, काय काय चोरलं तुम्ही दुकानातून, किती पैसे चोरले सांगा. तर अद्वैत आणि कला म्हणत असतात की नाही, आम्ही काही पैसे वगैरे चोरले नाही आहेत. मग तो पान शॉपचा मालक जो असतो तो म्हणतो की तुम्ही गाणे लावून काय करत होता? गाणे लावून चोरीच करत होता ना? आत्ताच्या आत्ता माझं जे काही चोरलंय ते बाहेर काढा. तर कला म्हणते की नाही हो दादा, आम्ही चोरी नव्हतो करत. तर अद्वैतही म्हणत असतो की अहो नाही साहेब, आम्ही चोरी नाही केली आहे, आम्ही इथे पान खाण्यासाठी आलो होतो आणि खरं तर हे दुकान ओपन होतं, त्यामुळे आम्ही आतमध्ये आलो तर आतमध्ये कोणीच नव्हतं. आम्ही पान खाऊन पानाचे पैसे इथे ठेवून जाणार होतो. तेव्हा पोलीस म्हणतात की तुम्ही काय आम्हाला वेडे समजता का आणि इथे चोरी करायला आला होता? आत्ताच्या आत्ता तुम्हाला मी जेलमध्ये टाकतो, म्हणजे तुमची अक्कल ठिकाण्यावर येईल. कला आणि अद्वैत घाबरतात आणि म्हणतात की अहो साहेब, परंतु आम्ही काहीच केलं नाहीये. मग कला आता त्यांना सगळा घडलेला प्रकार सांगते की काय काय झालं ते. मग पोलीस आता थोडासा विश्वास करू लागतात. मग अद्वैत पोलिसांना सांगतो की अहो, मी अद्वैत चांदेकर आहे आणि मला पानाच्या दुकानामध्ये चोरी करण्याची काय गरज आहे?
जेव्हा अद्वैत त्याची ओळख पोलिसांना सांगतो तेव्हा पोलीस म्हणतात की अद्वैत चांदेकर म्हणजे तुम्ही चांदेकर ज्वेलर्सचे मालक ना? अद्वैत म्हणतो की हो. मग पोलीस म्हणतात की अहो तुम्ही एवढे मालक असून एवढ्या साध्याशा दुकानावर का बरं चोरी करत होते? अद्वैत म्हणतो की अहो नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय की आम्ही चोरी करण्यासाठी नाही आलोय, आम्ही पान खाण्यासाठी आलो होतो. इथली सगळी दुकानं बंद आहेत, त्यामुळे हेच दुकान एक आम्हाला चालू दिसलं आणि त्यामुळे आम्ही ह्या दुकानामध्ये पान खाण्यासाठी आलो, परंतु इथे कोणीच नव्हतं. मग आम्ही विचार केला की पान खाऊन पानाचे पैसे इथे ठेवून जाऊयात. पोलीस आता त्या पान शॉपवाल्यालाच बोलू लागतात आणि म्हणत असतात की काय रे, एवढ्या मोठ्या माणसाला तू चोर म्हणतोय का? तेव्हा तो पानवाला म्हणतो की अहो साहेब, मला काय माहिती की हे अद्वैत चांदेकर आहेत आणि चांदेकर ज्वेलर्सचे मालक आहे. मला वाटलं की माझ्या दुकानामध्ये कोणीतरी शिरलंय, म्हणजे चोरच शिरले असणार. मग आता ते दोघंही, पोलीस आणि तो पानशॉपवाला, अद्वैत आणि कलाची माफी मागतात आणि आम्हाला माफ करा, आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला ओळखण्यामध्ये चूक केली असं म्हणून त्यांची माफी मागतात. परंतु कला म्हणते की नाही, तुमचं काही चुकलं नाही आहे. खरं तर आमचंच चुकलं की आम्ही तुमच्या दुकानामध्ये असं नव्हतं शिरायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हीच आम्हाला माफ करा. मग नंतर कला आणि अद्वैत पान वगैरे खाऊन तिथून निघतात. तर इकडे सरोज मात्र पाणी पिण्यासाठी हॉलमध्ये आलेली असते आणि तिला हॉलचा दरवाजा उघडाच दिसतो. मग ती विचार करू लागते की हॉलचा दरवाजा कोणी उघडा ठेवला असेल. मग ती घाबरते, घरात चोर वगैरे शिरलाय की काय अशी तिला भीती वाटू लागते. मग घरातल्या सर्वांना ती आवाज देते आणि बोलावून घेते. घरातल्या सर्वांना सांगते की आपल्या घरामध्ये चोर शिरलाय, कारण आपल्या घरचा दरवाजा हा उघडाच होता. आता घरातले सर्वजण तिथे आलेले असतात, परंतु कला आणि अद्वैत अजून आलेले नसतात. मग सरोज सोहमला सांगते की सोहम, तू एक काम कर, अद्वैतला खाली बोलव. तर सोहम आता अद्वैतच्या खोलीमध्ये जातो, तर कला आणि अद्वैत दोघंही खोलीमध्ये नसतात. ते बघून सोहम घाबरतो आणि खाली येऊन सरोजला सांगतो की सरोज काकी, कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये नाही आहेत. ही गोष्ट ऐकल्यावर सर्वांना धक्का बसतो आणि मग एवढ्या रात्रीचे हे दोघं जण कुठे गेले असतील आणि ह्या दोघांसोबत काय झालं असेल असं घरच्यांना वाटू लागतं. घरच्यांना आता त्या दोघांचीही चिंता वाटत असते आणि सर्वजण आता कला आणि अद्वैतची वाट बघत असतात. तर इकडे कला आणि अद्वैत मात्र गाडीवर मस्त छान छान बोलत बोलत येत असतात. तर अद्वैत कलाला म्हणत असतो की आतापर्यंत पोलिसांनी मला चोरीच्या आरोपाखाली कधी पकडलं नव्हतं. खरे बघ, तुझ्यामुळे मला काय काय करावं लागतंय, लोक मला चोर समजायला लागले. तर कला म्हणते की चांदेकर, फक्त तुला चोर नाही म्हटले, ते मलाही चोर म्हटले आणि मीही पहिल्यांदाच चोराचा टॅग लावून घेतलाय. त्यामुळे उगाचच तुझ्या बाबतीतच सगळं काही झालंय असं नको म्हणूस. परंतु कला म्हणते की अद्वैत, तुला खरं सांगू का, मला तर खूप मज्जा आली. म्हणजे हा क्षण कधी आपल्याला अनुभवताच आला नसता. मी तर इमॅजिन पण नाही करू शकत की पोलीस चक्क आपल्याला पकडायला आले होते आणि तेही चोर समजून. माझं जाऊ दे रे, परंतु द ग्रेट अद्वैत चांदेकर यांना जर पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली पकडलं असतं तर किती वाईट दिसलं असतं ना ते अद्वैत. मग अद्वैत कलाला म्हणतो की खरे तू आता अति करतीयस हा. मला जर खरंच चोरांनी पकडलं असतं ना तर मी त्यांना हेही सांगितलं असतं, ही पण माझी साथीदार आहे आणि ही मला चोरी करण्यात मदत करते. कला म्हणते की चांदेकर, काही पण बोलू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मी हेच सांगितलं असतं. मी एकटंच का जेलमध्ये जायचं? जर मी जेलमध्ये जाणार तर मी तुलाही घेऊन जाणार. मी जर बुडलो तर मी तुलाही घेऊन बुडणार. मग कला अद्वैतला म्हणते की बापरे अद्वैत, तू मला खरंच एवढं इम्पॉर्टन्स देतो की तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू मला सामील करून घेतोयस. मग अद्वैतही विचार करू लागतो की खरंच मी कलाचा एवढा विचार का करायला लागलोय. म्हणजे आज तिच्यासाठी अगदी मी चोरही बनायला लागलो होतो. आज तर तिच्यासाठी मी चोरही बनलो होतो. म्हणजे आधी कधी मी एवढी हिंमत केली नाही की कोणाच्या दुकानामध्ये जाऊन डायरेक्टली पान वगैरे खाण्याची. कधी पैशांशिवाय व्यवहारही नाही केला आणि आज कलासाठी माझ्या मनात एवढी तिच्याबद्दल हिंमत कशी काय आली आणि तिच्यासाठी मी एवढं मोठं धाडस कसं काय केलं. एवढंच नाही तर इतक्या रात्रीचं मी कधीच घराबाहेर पडलो नाही आणि आज मात्र घरातल्या सगळ्यांच्या नजर चुकवून मी कलाला घेऊन बाहेर पडलोय. हे सगळं मी का करायला लागलोय आणि ही मुलगी मला एवढी महत्त्वाची का वाटायला लागली आहे. अद्वैतला कलाबद्दल आता थोडं प्रेम फील व्हायला लागलेलं असतं आणि खरंच आपण कलावर प्रेम करतोय की काय असा अद्वैतला डाऊट येतो. परंतु पुन्हा त्याचं मन म्हणत असतं की नाही, मी आणि खरेवर प्रेम, मी तिच्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. कदाचित ही आमची चांगली मैत्री असू शकते. मग अद्वैत ती गोष्ट तिथेच सोडून देतो. तर कलाही काही विचार करत नाही, कारण कलाला आता कळून चुकलेलं असतं की नाही, अद्वैत माझ्यावर कधी प्रेम तर करणार नाही आणि तो मला बायकोचा दर्जा तर कधीच देऊ शकत नाही. त्यामुळे कलाने आता ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली असते. परंतु हळूहळू मात्र अद्वैतला प्रेमाची जाणीव होत चाललेली असते.
आणि हळूहळू आता अद्वैत कलाच्या जवळ जायला लागलेला असतो. कलाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कला एक चांगली मुलगी आहे आणि तिच्या मनात कुठलंही पाप नाही आहे, ती धोकेबाज नाही आहे, ही गोष्ट अद्वैतला आता कळून चुकत असते. परंतु मुद्दा हा असतो की आता कला आणि अद्वैत जेव्हा घरी जातील आणि तेव्हा घरातले लोक सगळे आता हॉलमध्ये जमा आहेत म्हटल्यावर कला आणि अद्वैतसोबत काय होईल? सरोज कुठला नवा तमाशा करेल? या सगळ्या गोष्टी बघणं खूपच रंजक ठरणार आहे आणि तो ट्विस्टसुद्धा आपण लवकरच घेऊन येणार आहोत. त्यामुळे तो ट्विस्ट जर तुम्हाला चुकवायचा नसेल आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, कारण बेल आयकॉनवर क्लिक केलं तरच आम्ही व्हिडिओ कधी पब्लिक केला हे तुम्हाला समजेल आणि मग तुम्ही आमचे व्हिडिओ त्यावेळेला बघू शकतात. So friends, if you like my video, please do subscribe, share and comment. Thank you so much.